नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा. बऱ्याच लोकांना, बऱ्याच स्वामी भक्तांना स्वामींची प्रचिती येते, स्वामींचे अनुभव येतात. ते अनुभव एवढे चमत्कारिक असतात ना की आपल्या अंगावर शहारे येतात. एवढे चमत्कारिक अनुभव असतात एकेकांचे. तर अशाच प्रकारे चित्रपटसृष्टीतील मराठी कलाकारांना, अभिनेत्र्यांना खूप स्वामींचे अनुभव आलेले आहेत आणि त्यांनी ते अनुभव शेअर पण केलेले आहेत. तर मालिका विश्वात सक्रिय असणारा अभिनेता विकास पाटील म्हणजेच जय जय श्री स्वामी समर्थ या स्वामींच्या मालिकेतील स्वामीसुतांची भूमिका निभावणारा अभिनेता विकास पाटील यांचा खूप चमत्कारिक अनुभव मी तुम्हाला आज सांगणार आहे. स्वामींनी त्यांना खूप मोठी प्रचिती दिली आणि प्रत्येक गोष्टीतून त्यांना ते स्वामींचे अनुभव येत गेले. अनुभव शेअर करताना ते म्हणतात, अविनाश देशमुख यांच्या नाटकात मी काम करत होतो तेव्हा नाटक संपल्यावर एकदा अक्कलकोटहून काही लोक सरांना भेटायला आले होते. त्यांनी अविनाश देशमुख यांना स्वामी समर्थांची एक फ्रेम भेट दिली होती. ती मंडळी गेल्यावर मी तिथे गेलो तेव्हा अविनाश सर मला म्हणाले की ही फ्रेम तू घरी घेऊन जा. तेव्हा मला स्वामी समर्थ कोण हे माहीत होते, पण माझा त्यांच्याशी फारसा संबंध आला नव्हता. अविनाश सरांच्या सांगण्यावरून मी ती फ्रेम घरी आणली आणि माझ्या बेडरूममध्ये लावली. येता जाता मी त्याला नमस्कार करायचो. पुढे तो म्हणाला, जय जय स्वामी समर्थ मालिकेत मी स्वामी समर्थांच्या मानसपुत्राची भूमिका साकारली. त्यात माझा आणि स्वामींचा एक सीन आहे ज्यात स्वामी मला म्हणजेच स्वामीसुतांना असं सांगतात की तू माझा खरोखर भक्त असशील तर तू मला भेटण्याच्या खूप आधीपासून मी तुझी काळजी घेत असतो. तेव्हा मी या सगळ्या गोष्टी खूप रिलेट करू लागलो. तेव्हा माझ्या लक्षात आलं की काही वर्षापूर्वी माझ्या घरी स्वामींची फ्रेम येणं, त्यांचे काही अनुभव येणं, जेव्हा जेव्हा मी एखाद्या संभ्रमात असायचो तेव्हा एक शक्ती मला जाणवायची जी मला पाठिंबा द्यायची. तेव्हा मला कळालं की ते स्वामीच होते. माझ्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मला ही भूमिका साकारताना मिळाली. शेवटी त्यांनी आणखी एक अनुभव शेअर केला. ते म्हणाले, जेव्हा मला या भूमिकेसाठी विचारणा झाली त्याच्या आदल्याच आठवड्यात मी अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर आणि पंढरपूर या ठिकाणी जाऊन आलो होतो. त्यावेळी मला मिळालेलं दर्शन हे चमत्कारिक होतं. सोवळं नेसून आरती करायला मिळणं, रामनवमीच्या दिवशी रामाची मूर्ती पाळण्यात घालणं हे सगळं अनवधानाने माझ्याकडून होत गेलं. यापैकी आपण काहीच ठरवलं नव्हतं. मग माझ्या लक्षात आलं की हे सगळं स्वामींनी आधीच ठरवून ठेवलं होतं. आणखीन ते सांगतात की स्वामीसुत पर्वाचा शेवटचा भाग आज प्रदर्शित होते. खूप काही मिळालं या प्रवासात. स्वामींचे कसे आभार मानावेत तेच कळत नाहीये. इतक्या कमी कालावधीत एक अखंड आयुष्य जगल्याचा अनुभव मिळाला. प्रत्येक पात्र तुम्हाला काही ना काही देऊन जात असतं, पण या पात्राने जगणं शिकवलं. गुरुप्रती नितांत श्रद्धा ठेवणं शिकवलं. कठीण काळात जराही न डगमगता आपल्या गुरुवर अढळ विश्वास ठेवून लढणं आणि पुढे जात राहणं शिकवलं. संसारात राहून ही वैराग्य कसं सांभाळावं हे शिकवलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे ही आयुष्यभर पुरणारी शाश्वती मिळाली. माझ्या पूर्वपुण्याईनेच स्वामीसूत साकारायची संधी मिळाली. तर खूप छान अनुभव आलेला आहे यांना. तर स्वामींचा आशीर्वाद असाच असतो. स्वामी आपल्या पाठीशी आहेत हे सतत आपल्याला जाणवत असतं, पण एखाद्याला ते कळतं, एखाद्याला कळत नाही. स्वामींचा आशीर्वाद हा आपल्या कायम पाठीशी असतो आणि हे वाक्य खरंच आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ह्या वाक्याची पूर्ण पूर्तता जाणीव स्वामी आपल्याला करून देत असतात. स्वामींना त्यांच्या आयुष्यात हे सगळं घडवून आणायचं होतं, त्यामुळे स्वामी आधीपासूनच त्यांच्या आयुष्यात होते आणि त्यांना ते कळूनही आलं नाही आणि समजूही दिलं नाही स्वामींनी त्यांना. ते जेव्हा मालिकेत आले, जेव्हा ते हे सगळं करत होते, भूमिका साकारत होते, तेव्हा त्यांना एक एक प्रश्नाचं उत्तर सापडत गेलं. तर खूप छान अनुभव आलेला आहे यांना. स्वामी खूप दयाळू आणि मायाळू आहेत. तर प्रत्येक भक्तांवर स्वामींचा आशीर्वाद, स्वामींची कृपादृष्टी ही राहतेच. तर अभिनेता विकास पाटील यांचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. तुमचे काही अनुभव असतील तर ते पण माझ्यासोबत शेअर करा. मी त्यावर व्हिडिओ बनवेन जर तुमची इच्छा असेल तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.